संजय राऊत सकाळी असं म्हणतायत की मारझोड करणाऱ्या पक्षाबरोबर जायचं आहे म्हणून काँग्रेस कदाचित मुंबईमध्ये स्वतंत्र लढण्याचा विचार करते आहे. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न किंवा मनसेला त्यांनी मारझोड करणारा पक्ष अशा संबोधला आहे. मला असं वाटतं की वर्षाताई आता अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांची विचार करण्याची पद्धत, आमची विचार करण्याची पद्धत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येक पक्षाचा एक वेगळा अजेंडा असतो, प्रत्येक पक्षाची एक दिशा वेगळी असते, धोरण वेगळं असतो. त्याप्रमाणे त्यांना तसं वाटतं, त्यांनी त्याचा अनुभव तसं काढलेला आहे. त्याच्यावरती अजून कुठलाही काही निर्णय झालेला नाही. आज तरी आम्ही शिवसेना आणि मनसे, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि आम्ही एकत्र येत आहोत आणि पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार. संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की युतीची घोषणा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील याची घोषणा याच आठवड्यात केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. मग आमच्यापेक्षा त्याला जास्त माहिती आहे, मलाही मान्य आहे. त्यामुळे ते बोलत असेल तर त्याचं त्याच्या मोठं शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये केलं जाईल. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत, निनावी पोस्टर्स आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बीएमसी हा काही फॅमिली बिझनेस नाहीये. त्यांनी दोन्ही ठाकरेंना कुठे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठ्यांचे काय होणार, कोण असेल हा पक्ष आणि कोण असावं आणि हे बोलण्यामागचं काय कारण? नाही तर कसं आहे की आता काय पोस्टर लागलेत, काय झालं मी काय पाहिलेले नाही, परंतु बऱ्याच ठिकाणाहून तशी माहिती आलेली की पोस्टर्स वगैरे खूप लागलेले आहेत आणि त्याच्यावरती कोणी काय बोलावं त्याच्यावर बंधन तर काहीच नाही, प्रत्येकाला मोकळी काय बोलायला. असंही म्हटलं आहे की मुंबईकर जागा हो, एका कुटुंबाच्या नादी लागू नको. हा माझं तेच म्हणणं आहे की जे पोस्टर्स लागलेले आहेत त्या पोस्टर्सवरती जेव्हा एखादा पोस्टर येतो त्या पोस्टरवरती इतर लोकांची पण त्याच्यावर कमेंट्स येत राहतात. तशा प्रकारे जर कमेंट्स आले असतील तर त्याच्यावरती मी काय कमेंट्स देणार. ज्या वेळेला भविष्यामध्ये आता निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये भाषणं होती त्यावेळेला सगळ्या गोष्टी येतील. जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसाचे कसे होणार असाही प्रश्न या निमित्तानं सांगण्यात आलेला आहे. हिंदुत्व हा विषय किमान ठाकरे कुटुंबाला तरी सांगू नये कोणीच, म्हणजे बाळानंदवर असो की इतर कोणी असो, त्याने ठाकरे कुटुंबाला हिंदुत्व सांगू नये. ज्या माननीय बाळासाहेबांचं हिंदुत्वासाठी 6 वर्षाचं निलंबन झालं होतं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वावरती निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकवलं, ज्यावेळेला मस्जिद पडली त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका ठामपणे मांडली होती, त्या कुटुंबाला निदान हिंदुत्वावरची भाषा कोणी बोलू नये असं मला प्रामाणिकपणे सांगायचं. 27 जागा आहेत त्यापैकी 125 जागांवरती शिंदेची शिवसेना दावा करते मुंबईमध्ये. नाही आता तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या विषयी मला विचार मी काय सांगू शकतो. आता या निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेचं हे गणित सुटलंय का, नेमकं गणित सुटलंय का हो की नाही? गणित काय चुकलं जागा वाटपांचं गणित सुटलंय का? नाही, काही नाही, व्यवस्थित चालू आहे. सुटलंय का? गणित सुटणार हो, कुठल्याही गणित सोडण्यासाठीच असतं ना. तर मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व आदित्य ठाकरे स्वतः करणार आहेत, तर मनसेकडनं सुद्धा काय अमित ठाकरे यांच्या मला असं वाटतं की आमचे सर्व सभा सन्माननीय राज ठाकरे साहेब आहेत आणि त्यांचे चिरंजीवच अमित ठाकरे आहेत आणि पक्षाचा सगळा निर्णय जो असतो अंतिम निर्णय राज ठाकरे घेत असतात आणि तो आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन बसून निर्णय. पण सर मनसेच्या त्या भूमिकेचं काय सदोष मतदार यादी जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी एक मनसेची भूमिका होती, विरोधकांची पण भूमिका होती. बऱ्याचशा गोष्टी आम्ही दिल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट दुबार मतदार आहे ते आम्हीच काढलं होतं, ते काढल्यानंतर ते झालं 11 लाख 11.5 राज्य निवडणूक आयोगाने मान्य केलं. म्हणजे अशा कित्येक गोष्टी आहेत ते त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची सुद्धा ते करते. कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याने स्वतःची किडनी विकली, सावकाराने त्याला किडनी विकायला लावली. मला असं वाटतं याच्यावरून सरकार किती जोरात काम करतंय ते आपल्याला कळून चुकतंय. सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या, शेतकऱ्यांना हे माफ केले, ते माफ केले, 7-12 कोरा करणार अमुक तमुक, ते आता कुठे झाले काय झाले त्याच्यामुळे अशा प्रकारचे घटना घडतात. आता सरकारने विचार करावा. देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत असं मी समजतो, त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत असं, भावनाप्रधान आहेत असे समजतो. मला वाटतं त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा
नाहीतर निवडणूक काय निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आता मोठ्या मोठ्या घोषणा चालूच आहेत सर, स्थानिक स्वराज्य या अशा प्रकारचे शेतकरी जे आत्महत्याकडे त्याचा गंभीरपणे विचार करावा. स्थानिक तर स्वराज्य संजय राऊतांनी संस्थांच्या असं निवडणुका सुद्धा या स्थानिक पातळीवर लढाव्या जातात असे प्रत्येक नेते म्हणतात. पण या संपूर्ण निवडणुकीत धर्मांध झालं सर, शेवट या संपूर्ण निवडणुकीत धर्माबद्दलच्या, जातीबद्दलचं किंवा युतीबद्दलचं राजकारण केलं जाते. पण वॉटर मीटर गटर जे मूलभूत प्रश्न आहेत, मला त्याच्यावर वाटतं की कोणीच बोलत माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे हा नेहमीच तुम्ही पाहिलात तो विकासात्मक दृष्टिकोनातून राहिलेला आहे. विकासावरून आम्ही बोलत आलेलो आहोत आणि विकासाला घेऊन आम्ही जाणारी आमची भूमिका आहे म्हणून आम्ही ब्लूप्रिंट काढली होती. त्याच्यामुळे आम्ही तो आमचा अजेंडा तोच आहे. इतर काय बोलायचं